आवर्जून उपस्थित राहिलेले डॉक्टर श्री अनिल काकोडकर, संस्थेचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब, माननीय अरुणभाई, माननीय काळेसाहेब, हेमंत टकले, माननीय विवेक सावंत, दिलीपराव, जयंतराव, राजेश भैया आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर गेल्या वर्षभरात ऑनलाईन जे काही आम्हाला करता आलं ते कार्यक्रम आम्ही वर्षभरात घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाचं नवीन धोरण, अपंग हक्क मंच, पर्यावरणात होणारे बदल, असे वेगळे वेगळे कार्यक्रम जेवढे जमतील त्यातले काही फील्डवर जाऊन आणि काही झूम आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेण्याचा एक प्रयत्न हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननी केलेला आहे. आमच्या संस्थेमध्ये जी विभागीय केंद्र आहेत त्याच्यात नाशिक, ठाणे, नवी मुंबई, उस्मानाबाद, कराड, जळगाव, नवी मुंबई, देवराष्ट्र, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नागपूर हे सोडून कृषी आणि सहकार व्यासपीठ, त्याचबरोबर अंबेजोगाई आणि नांदेडला नवीन जी आम्ही केंद्र केलेली आहेत, ह्याच्यात त्या भागातल्या समस्त लोकांना घेऊन तिथे एक चांगली कमिटी स्थापन करून वेगळे वेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. मी आवर्जून नाशिक, नागपूर हे चांगलं काम करतातच, पण मी अंबेजोगाईचा आवर्जून यावेळेस उल्लेख करीन, कारण का हे केंद्र नवीन आहे आणि गेल्या वर्षभरात ह्या केंद्राने खूप चांगले कार्यक्रम केले आहेत. आणि एक वेगळा कार्यक्रम जो आत्तापर्यंत खरं कोणीच केला नव्हता असा अंबेजोगाईनी केलेला आहे. त्याच्यात त्यांनी एक टुरिझमचं पुस्तक काढलेलं आहे आणि ते टुरिझमचं पुस्तक पूर्णपणे इन हाऊस केलेलं आहे. त्यातले फोटो, त्यातला मजकूर, त्याचं डिझायनिंग हे सगळं अंबेजोगाईत केलेलं आहे. आणि तुम्ही जर कुठे कोणीही ते पुस्तक जर पाहायला आपल्याला जर मिळालं तर तुम्हाला असं वाटेल इंटरनॅशनल स्टँडर्डचं टुरिस्ट डेस्टिनेशन कुठे आहे या राज्यात, तर ते अंबेजोगाई आहे. एवढं उत्तम पुस्तक त्यांनी काढलेलं आहे आणि तोच धागा घेऊन आम्ही राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारशी त्याची चर्चा केली आणि आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्र सरकारबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननी पर्यटनाचा काहीतरी मोठा कार्यक्रम हा आपण राज्यात घ्यावा असा आमचा एक प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी या पुस्तिका, डॉक्युमेंटेशन्स हे सगळं करण्याचा प्रयत्न, हा थोडासा वेगळा कार्यक्रम आहे जो आधी कधीच आम्ही केलेला नाही, तो करण्याचा प्रयत्न पुढच्या वर्षभरात आम्ही करणार आहोत. आणि एक वेगळा विचार आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चेतून आज निघाला की पुढची पिढी आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जोडली जाते अनेक ठिकाणातून. पण एक गोष्ट आमच्या लक्षात येते की चव्हाण साहेबांची पुस्तकं ती आता टकले साहेबांच्या प्रयत्नातून आता हिअरिंग बुक्स पण आपल्याला करण्यात यश आलेलं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन काहीतरी आपण केलं पाहिजे आणि एक चव्हाण साहेबांच्यावर आणि संस्थेवर एक विजन डॉक्युमेंट असलं पाहिजे असा एक निर्णय आज सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. तर एक 25 नोव्हेंबरला आपण जेव्हा भेटू तेव्हा संस्थेचं अपग्रेडेड व्हर्जन ऑफ विजन डॉक्युमेंट, त्याच्यात संस्थेचं विजन, संस्थेची व्हॅल्यूज आणि पुढच्या पिढीला एक छोटी पुस्तिका काढून चव्हाण साहेबांचे अचीवमेंट्सची एक छोटी सिरीज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मग तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्ही मांडण्याचा एक प्रयत्न पुढच्या 2-3 वर्षात करणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, योगायोगाने आज विवेक सावंतजी व्यासपीठावर आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यात जास्त मोलाचं राहील, कारण का टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढच्या पिढीपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत चव्हाणसाहेब, त्यांचे विचार, त्यांनी केलेलं महाराष्ट्रासाठी योगदान आणि आपण ते काम कसं पुढे नेऊ शकतो हे जर तुमच्या सगळ्यांच्या सूचनेतून आम्हाला आलं तर मला असं वाटतं एक भरीव काम आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण करू शकू. ही डॉक्युमेंट आहे ती काळेसाहेब फायनल करतायत, ती तुमच्या सगळ्यांपर्यंत नंतर पाठवली जाईल. प्रत्येक विभागीय केंद्रालाही आम्ही पाठवणार आहोत आणि त्यातून तुमचे काही इनपुट्स असतील तर ते घेऊन एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट ती तयार होईल. ती 25 नोव्हेंबरला ती अपलोड करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असेल. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करीन, आपण चव्हाण साहेबांवर, महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात तर तुम्हालाही काही सूचना करायच्या असतील तर जरूर कराव्या. ही संस्था फक्त व्यासपीठावर बसलेल्यांची नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक चव्हाण साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आहे. त्याच्यामुळे ही संस्था
फुटफॉल्सवर चालते, ती काही फक्त आम्ही सगळे इथे बसतो म्हणून ज्याचा उल्लेख कुठे गेले आमचे त्यांनी केला की आम्ही सगळे इथे खूप व्यस्त आम्ही सगळेच असतो, पण जी कामं आम्हाला करायची असतात त्याच्यासाठी आम्ही कधीच व्यस्त नसतो. त्याच्यामुळे ते तेव्हा मला इकडच्या तिकडच्या गोष्टी जेव्हा सांगतात अमरीश मिश्रा, तेव्हा मी त्यांना कधीतरी मला गझल वगैरे ऐकायची असते तेव्हा मी त्यांना सांगते नाही आता गझल ऐकायची वेळ नाही, आता मला थोडंसं काम करू द्या. पण ते त्यांचंही फार मोठं योगदान या प्रत्येक कार्यक्रमात आहे आणि ह्या सगळं डॉक्युमेंटेशन करताना त्यांचीही मदत आम्हाला सगळ्यांना लागणार आहे. प्रताप आजबेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वर्षभर आमच्या कार्यक्रमात असतं. तर या सगळ्या चव्हाण साहेबांचं डॉक्युमेंटेशन आणि या विजन स्टेटमेंटमध्ये आपल्या सगळ्यांची मदत खरं तर मला स्वतःला अपेक्षित आहे. आणि आज हेमंत टकलेंच्या प्रयत्नातून एक लोगो आणि एक काहीतरी चव्हाण सेंटरची टॅगलाईन असावी असा एक वेगळा विचार मांडण्यात आला. तर त्यांनी एक फार चांगली सूचना केली आहे. त्यांचं म्हणणं होतं की यशवंत ज्ञानवंत बांधिलकीसह सामलिका दिशा परिवर्तनाची नांदी नव्या युगाची. म्हणजे दिशा परिवर्तनाची, कोविडने आपल्याला खूप काही शिकवलं आहे, त्याच्यामुळे दिशा परिवर्तनाची आणि नांदी नव्या युगाची जी आता नवीन ज्या गोष्टी करायला लागतील. कारण का 35 वर्षापूर्वी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा काळ वेगळा होता, प्रश्न वेगळे होते. 35 वर्षांनी कार्यक्रम आपल्याला बदलावे लागत आहेत, प्रश्न बदलत आहेत, समाजातली गरज बदलते आहे. शिक्षणा क्षेत्रामध्ये आपण सगळे बघता त्या काळातलं शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशन, म्हणजे फक्त हक्क शिक्षणाचा हवा होता. आता शिक्षणाचा हक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानात मांडला तो करण्यात आपल्याला सगळ्यांना यश आलं आहे, पण त्याची पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आणि खरं तर काल मला एक बातमी बघून थोडीशी काळजी वाटली, कारण कालच्या एका बातमीमध्ये असं आलं होतं की तुम्ही 1 वर्ष जर 12वी नंतर शिकला तर तुम्हाला 1 वर्षाचा अभ्यास केला तरी डिप्लोमा कळेल, PCM इंजिनिअरिंगला गरज नाही आहे. आता हे सगळं इतकं जर शिक्षण डायल्यूट आणि सोपं करायला लागलं तर खरंच पुढच्या सगळ्या इंजिनियर्सला हे नक्की योग्य आहे का, मला असं वाटतं त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यामुळे अशा वेळीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जबाबदारी जास्ती वाढते, कारण का खूपच शिक्षण सोपं होतं. म्हणजे 1 वर्षांनी ड्रॉपआउट केलं तर डिप्लोमा मिळणार, दुसऱ्या वर्षी ड्रॉपआउट झाला तर 2 डिप्लोमा मिळणार, आणि तिसऱ्या वर्षी जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला डिग्री मिळणार. त्यामुळे मला विचाराल तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि व्यासपीठावर 2 इंजिनियर आहेत, राजेश टोपे आणि जयंत पाटील. तर मी त्यांना विनंती करीन, आपण सरकारमध्येही आहात, त्याच्यामुळे आपणही सगळ्यांनी या गोष्टीवर आम्हालाही मार्गदर्शन केलं पाहिजे की हा डिप्लोमाचा 1 वर्ष, डिग्री 3 वर्षांनी. डॉक्टर काकोडकर तुमच्यापर्यंत मी नाही आले, कारण तुमच्यासाठी हे फारच बाळबोध आहे असं बोलणं खरं तर. आणि शिक्षण एवढं डायल्यूट होणं हे कदाचित सोपं होणं हे चांगली गोष्ट आहे, प्रेशर मुलांवरचं कमी होईल. पण खरंच शिक्षणाचा दर्जा किंवा बाहेर येणारे डॉक्टर इंजिनियर्स काय दर्जाचे येतील ह्याचा खरं तर विचार एक समाज म्हणून आपण केला पाहिजे. आणि ती जबाबदारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारख्या संस्थेची आहे. आणि मला अपेक्षित आहे की पुढच्या वर्षभरात जेव्हा ह्याची चर्चा होईल किंवा महाराष्ट्र सरकारनी ह्याच्यात जातीने लक्ष घालून केंद्र सरकारनी ज्या ह्या काही सूचना आहेत तर त्या महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याच्यावरही आपण सगळ्यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं तर मला वाटतं पुढच्या पिढीला त्याचा खूप उपयोग होईल. आज आपण या कार्यक्रमाला जी काही अडचणी आहेत कोविडमुळे, तरी त्याच्यामुळे आपल्याला बरीच गैरसोय झाली आहे ह्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण आहे त्या परिस्थितीत हा कार्यक्रम पुढे कसा चालू ठेवावा ह्याच्यासाठी आपण सगळे आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या सगळ्यांचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रियातांनी फार अतिशय मौलिक आणि आपल्या सगळ्यांच्या चिंतनाचा मुद्दा मांडला.
आणि मी जो आपल्या पुढे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराची जी निवड समिती आहे त्या समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्यापुढे उभा आहे. आणि जसं आपण सर्व जाणता की आजच्या दिवशी म्हणजे चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपण दरवर्षी एक महनीय व्यक्ती त्यांचं राष्ट्रीय स्तरावरील योगदान लक्षात घेऊन त्यांना आपण सन्मानित करतो यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने. आणि अर्थातच त्याची घोषणा 25 नोव्हेंबरला जो आपला कार्यक्रम होतो ज्या दिवशी राज्यस्तरीय पुरस्काराने आपण एका व्यक्तीला सन्मानित करतो त्या दिवशी आपण याची घोषणा करतो आणि आजच्या दिवशी पुरस्कार प्रदानाचा सोहळा पार पाडतो. ही जी निवड समिती आहे त्या समितीमध्ये डॉक्टर माशेलकर आहेत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पेडणेकर आहेत, आर्किटेक्ट श्री कादरी आहेत, माजी कुलगुरू रूपा शहा आहेत, डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत आणि डॉक्टर शीलू श्रीनिवासन त्या पण या समितीच्या सभासद आहेत. आणि समितीपुढे हे नेहमीच मोठं एक आव्हान असतं की यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी म्हणून योग्य व्यक्ती शोधून काढणं आणि आपल्या या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या मंडळींची यादी जर बघितली तर ती आपल्याला हुजहू अशी जाणवेल. वानगीदाखल जर काही नावं सांगायची तर आपण याच्या आधी डॉक्टर अभिजित बॅनर्जी नोबेल पारितोषिक विजेते, त्याच्या आधी डॉक्टर रघुराम राजन, त्याच्या आधी प्रोफेसर M शर्मा, नंदन निलेकिणी, डॉक्टर विजय केळकर, रतन टाटा अशा अनेक मंडळींना आपण सन्मानित केलेलं आहे. आणि यावर्षीच्या पुरस्कारासाठी म्हणून जसं मागे 25 नोव्हेंबरला आपण घोषित केलं की निवड समितीने एकमताने श्री विवेक सावंत यांच्या नावाची निवड केली. आणि मला इथे सांगायला अत्यंत आनंद होतो की अर्थात आपण विवेक सावंतांचं काम जाणतो आणि अर्थातच त्या त्यांच्या सायटेशनचं वाचन पण होईल, त्याच्याने आपल्याला अधिक माहिती मिळेल. पण मला असं वाटतं की त्यांच्या कामाची महती जसे जसे दिवस जात जातील तसे तसे लोकांना अधिकाधिक जाणवेल. आणि मला वाटतं हे काम किती मूलभूत आहे आणि किती महत्त्वाचं आहे याची एक म्हणजे एक विशेष पावती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि मी असं म्हणतो याचं कारण म्हणजे सावंत सरांनी ते एक तर ते हाडाचे शिक्षक आहेत आणि सीडॅकमध्ये संगणकावर त्यांचं मोठं काम आहे. पण त्याहीपेक्षा तेव्हाही ही संगणक क्रांती घरोघरी पोचवण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक युवा मंडळींना याबद्दल सक्षम करण्याचं काम केलं आहे. आणि नंतर मग MKCLच्या निर्मितीपासून आणि आज इथे मला खूप आनंद आहे की
आजच्या दिवशी जेव्हा आपण श्री विवेक सावंत यांना सन्मानित करतो, MKCLशी संबंधित अनेक अर्धवयू इथे बसलेले आहेत, पवारसाहेबांसकट सगळे. आणि या सर्व मंडळींच्या साक्षीने मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की या सर्व मंडळींनी, विशेषतः MKCLनी आजच्या या ज्ञानयुगाच्या ज्या गरजा आहेत, आणि आज त्याची चर्चा सगळीचकडे चालू आहे, सगळी राज्य सरकारं, राष्ट्रीय सरकार, सगळीकडे याची चर्चा चालू आहे. पण MKCLने हे महत्त्व मला वाटतं 20 वर्षापूर्वी ओळखलं होतं, आणि तेव्हापासून सतत त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. आणि आता सध्या त्यांचे कार्यक्रम अर्थातच ते अधिक विस्तृत आणि अधिक महत्त्वपूर्ण झालेले आहेत ज्ञानयुगाच्या गरजांना अनुषंगून. पण म्हणजे कोट्यावधी मुलांना IT साक्षर बनवणं, आणि ही आजची गोष्ट नाही आहे, 20 वर्षापूर्वीपासून सुरू झालेली गोष्ट आहे. MSCITच्या रूपाने ITच्या माध्यमातून लोकांना नवीन करिअरच्या वाटा कशा शोधायच्या, कशा प्राप्त करायच्या, त्या दृष्टीने सक्षम बनवायचं काम म्हणा, किंवा, आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. म्हणजे कदाचित नंतर त्याचा उल्लेख होईलच, पण भारतातले अनेक राज्य आहेत अशी की ज्याच्यामध्ये या नवीन ज्ञानयुगाच्या तयारीच्या दृष्टीने जी कामं चालू आहेत. म्हणजे आता उदाहरणाचं द्यायचं झालं तर बिहारचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, संबंध बिहारचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा MKCLच्या माध्यमातून होतो, आणि ते मोठं काम चालू आहे गेल्या काही वर्षांनी. तसंच ओरिसा, तसंच आणि इतर, म्हणजे हरियाणा म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, काही राजस्थान म्हणा. आणि अर्थातच, आणि हे फक्त देशापुरतं मर्यादित आहे असं पण नाही आहे, तर ज्याला आपण फुटप्रिंट म्हणतो, तर MKCLचा फुटप्रिंट सौदी अरेबियामध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे, इतरही देशांमध्ये आहे. आणि आजकाल आपण बऱ्याच वेळेला परीक्षातले गोंधळ खूप ऐकतो, आणि मला तुम्हाला सांगायला थोडा मोठा अभिमान वाटतो, पण मी पण MKCLचा एक सदस्य आहे बरं का. आणि आय डोंट फील एनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन सेईंग सो. पण सौदी अरेबियामध्ये जिथे आंतरराष्ट्रीय स्तरांवर कशी परीक्षा घ्यावी याच्याबद्दल इतर अनेक स्पर्धक पण तिथे त्या स्पर्धेमध्ये आहे, पण तिथे MKCLची निवड केली जाते, आणि MKCL त्या परीक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे कंडक्ट केली जाते. आणि मी याचा उल्लेख आता का करतो आहे, कारण असं आहे, बऱ्याच वेळेला असं एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, अंबरीश सरांना घर की मुर्गी दाल बराबर. त्यामुळे विवेक सावंत आपलेच आहेत, आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या कामाचं महत्त्व बऱ्याच वेळेला जाणवत नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं की जसा जसा काळ जात जाईल, मला वाटतं आपल्याला त्यांच्या कामाचं महत्त्व अधिकाधिक जाणवत जाईल. मी इथे काही लांबलचक भाषण करायला उभा नाही आहे, पण म्हणजे जनरली लोकांकडे गेलं तर म्हटलं तर MKCLने काय केलं, विवेक सावंतांनी काय केलं, तर IT कंपनी चालवली. IT कंपन्या अनेक आहेत, पण अशी कंपनी की जी व्यापारी तत्वावर चालते, पण त्यांचा ज्याला आपण म्हणतो सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा आहे, आणि स्वतःच्या मिळकतीवर असा सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा मोठ्या जोमाने वर्षानुवर्ष चालवण्याची किमया श्री विवेक सावंत यांनी करून दाखवलेली आहे. मला वाटतं असलं उदाहरण आपल्याला भारतात सापडणार नाही, आणि टोपे सर साक्षीदार आहेत. तर म्हणजे किती गोष्टी सांगू आपल्याला आता. म्हणजे
एका बाजूला आय टीचं झालं, पण म्हणजे लाईव्हलीहूड ज्याला म्हणतो, उपजीविका, त्याच्यामध्ये आय टीचं महत्त्व तर आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर इतर उपजीविकेची जी साधनं आहेत त्यांची पण ओळख तरुण मंडळींना व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ग्रामीण भागामध्ये म्हणजे मी असं नेहमी म्हणत आलेलो आहे की आपण एक जेव्हा इकॉनॉमीचा विचार करतो ते इकॉनॉमीचे 3 भाग, GDP म्हणायची तर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. आणि सर्व्हिस सेक्टर जो पूर्वी फार थोडा भाग होता, आजकाल 50% अर्धी GDP सर्व्हिस सेक्टरमधनं येते. आणि त्या GDPतल्या त्याच्यातला बराचसा भाग हा आय टी क्षेत्राला जातो. मग तो फायनान्स असो, ई मार्केटिंग असो, इतर कुठलाही भाग असो, पण हा आय टी. आता आपल्या इथे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यात प्रचंड तफावत आहे. आणि ही तफावत आहे कारण ग्रामीण भागात आपल्याला जाणवतं की शहरी भागांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नोकऱ्या फटकन मिळतात, ग्रामीण भागात मिळत नाही. म्हणून गावातल्या प्रत्येक तरुणीचं लक्ष असतं शहराकडे वाटचाल करण्याचं. लक्षात घ्या की आता ज्ञानयुगामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीविषयक ऑपॉर्च्युनिटीज तर आहेतच आहेत, आणि अर्थात ग्रामीण भागात त्या शहरी भागापेक्षा जास्त आहेत. इंडस्ट्रीयल प्रोडक्शन जर म्हटलं तर आता नवीन युगामध्ये इंडस्ट्रीयल प्रोडक्शन हे विकेंद्रित पद्धतीने करता येतं. कुठल्याही फॅक्टरीतनं डेटा दुसरीकडे पाठवून त्यांच्यात 3D प्रिंटिंगवर तो कॉम्पोनंट तयार करू शकतो. तर म्हणजे गावातल्या गोठ्याच्या बाजूला एक 3D प्रिंटरची लॅब असणं हे काही नवीन नाही, आता होण्यासारखं आहे. सांगायचा मुद्दा असा, आणि इतरही अनेक गोष्टी आहेत, तर सांगायचा मुद्दा असा की इंडस्ट्री सेगमेंट जी आहे GDPची म्हणा किंवा अर्थव्यवस्थेची, त्याच्यामध्ये सुद्धा आता ग्रामीण भाग सहभागी होऊ शकतो. ग्रामीण युवक मंडळी त्या दृष्टीने आपली म्हणजे उपजीविकेचं एक नवीन साधन तिथे शोधू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे GDPचा सर्वात मोठा भाग जो सर्व्हिस सेक्टर आहे. आता मला सांगा, ग्रामीण भागातला युवक आणि शहरी भागातला युवक याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरच्या ऑपॉर्च्युनिटी शोधण्याच्या दृष्टीने काय फरक असणार? केवळ त्याचं शिक्षण, त्याचं सक्षमीकरण जर व्यवस्थित झालं तर ग्रामीण भागामध्ये तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे आपण ऐकलं असेल, जोहो कॉर्पोरेशनचे मालक, जोहो कॉर्पोरेशन अमेरिकेतलं मोठा कॉर्पोरेशन आहे, त्यांनी ठरवलं की त्यांच्या कंपनीचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर तामिळनाडूमधल्या गावामध्ये शिफ्ट केलं त्यांनी. एवढी मोठी कंपनी, पण ती कंपनी त्या गावातनं चालते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सर्व्हिस सेक्टरमध्ये जर ग्रामीण भागामधल्या तरुण मंडळींचं सक्षमीकरण चांगल्या प्रकारे झालं तर, आणि ग्रामीण भागामध्ये तरुण मंडळींची संख्या मला वाटतं शहरी भागापेक्षा जास्त आहे, तर त्यांचं केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. आता मी सध्या या शक्यतेच्या गोष्टी करतो आहे, पण हे सगळ्या गोष्टी असं जर झालं तर माझीशी मान्यता आहे की ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा येणाऱ्या काळात जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतील. आणि ते जर एकदा त्या ऑपॉर्च्युनिटीजचा जर फायदा घेऊ शकलो तर मला वाटतं भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने पुढे जायला वेळ लागणार नाही. आणि हे करण्यासाठी सर्वात मोठं इंजिन म्हणजे विवेक सावंत. आणि म्हणून मला त्यांच्या कामाचं खूप मोठं महत्त्व वाटतं. त्यांनी हे वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्समधनं, वेगळ्या वेगळ्या स्कीम्समधनं, वेगळ्या वेगळ्या उपक्रमांनी हे दाखवूनच दिलं आहे. आणि मला वाटतं
आणि म्हणूनच मी म्हणतो की येणाऱ्या काळात त्यांच्या या कामाचं महत्त्व आपल्याला अधिकाधिक जाणवणार आहे. आणि म्हणून मला अत्यंत आनंद होतो की या निवड समितीची ही जी शिफारस ती प्रतिष्ठान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री शरदरावजी पवार यांनी मान्य केली. आणि आज तो दिवस उगवलेला आहे जेव्हा आपण श्री विवेक सावंत यांना या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. परत एकदा सावंत सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि एवढ्या 2 शब्दानंतर मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मनातली गोष्ट मनापासून फार चिंतनशील भाषण केलं. ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत जर खरंच अशा अर्थानं सुजलाम सुफलाम होणार असेल तर गांधींचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल. तो दिवस लवकर उगवो. पुढे जाण्या अगोदर मला एक छोटीशी आठवण सांगायची आहे साहेबांची. साहेबांना कदाचित आठवत नसेल. बऱ्याच वर्षापूर्वी मी पुण्याला असताना तेही पुण्याला होते तर आम्ही फोन केला. मी आणि माझे इकॉनॉमिक टाईम्सचे एक सहकारी होते. तर त्यांच्या स्टाफने सांगितलं की ते अमुक अमुक सभागृहात आहेत, तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. तर आम्ही त्या सभागृहात गेलो. मी आणि माझे सहकारी होते इकॉनॉमिक टाईम्सचे. आम्ही असं दार उघडलं आणि आमची आपसूक नजर व्यासपीठावर गेली की व्यासपीठावर शरद पवारसाहेब असतील. तर ते नव्हते तिकडे. तर आम्ही इथे तिथे असं बघितलं तर शेवटच्या ओळीत ते बसले होते रांगेत. त्यांच्या हातात एक नोटबुक होती. व्यासपीठावर शेतकीविषयक परिसंवाद सुरू होता. डॉक्टर MS स्वामीनाथन भाषण करत होते आणि शरद पवारसाहेब तिकडे बसून नोट्स काढत होते. त्यांनी मला असं केलं आणि सांगितलं इथे बसा आता. आणि ते पुढचं 1 तासभर ते त्या भाषणाच्या नोट्स काढत होते. असे मंत्री जर वाढले सरकार म्हणजे किती बरं होईल असं मला तेव्हाही वाटलं. आणि मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञानाची जी लालबल त्यांना माहीत नाही की आम्ही तिकडे येणार म्हणून. त्यांनी नुसतं सांगितलं होतं की ठीक आहे आपण भेटू. आम्ही पत्रकार म्हणून आम्ही एकदम तिकडेच पोचलो तर ते शेवटच्या रांगेत बसले होते आणि लिहित होते. नोट्स काढणारा लिहिणारा मंत्री म्हणजे असतील. मला काय कोणाविषयी मला अवमान म्हणून राजेश टोपेंचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ज्ञानाचा उपयोग केला आणि कष्ट केले म्हणून आपण कोरोनावर बरीचशी मात करू शकलो. ते त्यांचं यश आहेच मुळी. पण अशी संख्या मला दिलीप वळसे पाटलांचंही माहीत आहे, मला जयंतरावांचंही माहीत आहे. दोघांचंही खूप छान बुद्धीचं त्यांना वरदान आहे आणि त्यांना वाचनाची आणि व्यासंगाची आवड आहे. त्यांना वेळ मिळत नसेल तर ते दुर्दैव आहे. पण सर्वसाधारण मनुष्य असतो ना तो टक्के टोणपे खाऊन कसा बसा जगत असतो. हिंदीत एक म्हण आहे, बादाम खाके अकल नहीं आती, धक्के खाके आती है. तर मनुष्य असा विचार करतो की व्यावहारिक शहाणपणातून आपण आपलं आयुष्य घालवूया. परंतु मानवी संस्कृतीला उड्डाणाची गरज असते. मानवी संस्कृतीला भरारी घ्यायची असते आणि ती भरारी ज्ञानामुळे येते. तर ही ज्ञानाची भरारी घेणारी MKCLचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रात ITची मशाल पेटवणारा, ती धगधगत ठेवणारा व्रतस्थ साधक अशी विवेक सावंत सरांची मी ओळख तुम्हाला करून देईन. आपण आता पुरस्काराकडे वळतो आहोत. मी केंद्राचे सरचिटणीस माननीय श्री शरद काळेजी यांना विनंती करतो. एक मी सांगायला पाहिजे, शरद काळे हे अत्यंत उत्तम वाचक आहेत आणि व्यासंगी वाचक आहेत आणि ते स्वतः लेखक आहेत. YB चव्हाण सेंटरमध्ये सतत येत राहा, फुटफॉल्स पडले पाहिजेत. खूप गुणी माणसे आहेत तिकडे. श्री शरद काळे. Shri Vivek Sawant, who is former Managing Director of Maharashtra Knowledge Corporation Limited, hails from Konkan. He was born on 26th October 1958 in Mumbai. However, his grandfathers, both maternal and paternal, were settled in Konkan. His maternal grandfather, Shri Shankarrao Dajibao More, belonged to Harne Murud, the village to which Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve belonged. Shri More was a renowned sculptor, interior designer, decorator, and mural artist.
Just to give an example, he was the person who engraved the letters Hey Ram on the Samadhi of Mahatma Gandhi at Rajghat, Delhi. Vivek's paternal grandfather was Lakshman Hari Sawant. He shifted his base from Ratnagiri to Nashik, where he established new high school, which was dedicated to national education. He was a follower of Mahatma Gandhi, who believed in simple living and high thinking. The then Chief Minister, Shri Yashwantrao Chauhan, had given land in Nashik at a nominal price for the high school, and he also inaugurated the building of the high school. Shri Sawant was honored as Shri Sawant, that is Vivek's grandfather, was honored as ideal teacher on the national level. Vivek Sawant's father was associated with Kushtadham, an institute dedicated to treatment and rehabilitation of leprosy patients. Vivek's mother had started a school called Shishu Vihar, where she worked on honorary basis. And it was specially meant for the children of the leprosy patients. One can see the imprint of high values of his father and grandfathers in the life and work of Shri Vivek Sawant. After completing his school and college education in Nashik and post-graduation in Pune, Vivek served as a teacher of physics, electronics, and computer science in Ferguson College. From 1979 to 1987. In 1988, he started working in CDAC, that is the Center for Development of Advanced Computing, then headed by Dr. Vijay Bhatkar. He worked in CDAC from 1988 to 2000, where he participated in the design and development of India's first indigenous supercomputer, Param. During his tenure at CDAC, he established the network of 20 advanced computing training schools. Chauhan Center is one of them. Under his stewardship of the training schools, more than 25,000 engineering graduates from various disciplines were rigorously trained in software engineering and state-of-art software development tools and methodologies. All of these trainees of ACTS got placements in leading IT industries in India and abroad. A significant initiative of Shri Sawant has been IT literacy campaign within the government of Maharashtra from 1995. It has now taken the form of MKCL and MSCIT. MKCL has emerged as a high-tech initiative of the government of Maharashtra and 10 universities for technical education, e-governance, and empowerment technologies. It is widely acknowledged as the benchmark in IT literacy and a major step towards bridging the digital divide and the resultant knowledge and opportunity divide. In view of his pioneering contribution in e-governance of the PWD, he was invited to be the co-author of the Pradhan Mantri Gram Sadak Yojana, under which a nationwide rural road network of 12 lakh kilometers has been established. He also played a leadership role in computerization of the Maharashtra State Legislature and revolutionized the working of Stamps and Registration Department. In MKCL, he has set up a network of more than 5,000 authorized learning centers spanning the length and breadth of Maharashtra. Over 1.25 crore learners have taken the low-cost but high-quality IT qualification leading to MSCIT. This venture has provided employment and self-employment opportunities to about 25,000 youngsters at their native places. Today, MKCL has emerged as a self-sustaining, wealth-creating, and ever-growing enterprise which is committed to its social responsibility and social accountability.
Shri Sawant has served on the Board of Studies and Academic Councils of several universities. He is the Honorary Fellow of Maharashtra Academy of Sciences. He also serves on the Board of Directors of Odisha Knowledge Corporation, Haryana Knowledge Corporation, MKCL International Free Zone Establishment Dubai, MKCL Arabia Limited, Riyadh, MKCL Malaysia, MKCL Lanka. He is a recipient of several awards for his distinguished contribution in the field of IT and computer education. To mention a few, Rotary's Vocational Excellence Award, Rajiv Gandhi Sanganak Sarathi Award, Doordarshan's Shikshan Ratna Award, and Pune's Pride Award 2014 for excellence in education. Currently, he is the chief mentor of MKCL. With his significant and dedicated work in the field of IT literacy, e-governance, and education, he has made outstanding contribution to social and economic development of the nation. The Yashwantrao Chauhan Pratishthan Mumbai is pleased to honor his services to the nation by conferring on him the Yashwantrao Chauhan National Award 2020. Thank you. सावंत सरांची संपूर्ण कारकीर्द ही पौर्णिमेच्या चंद्रासारखी आहे. अत्यंत उज्ज्वल आणि अतिशय शीतलसुद्धा, थक्क करून टाकणारा हा सगळा वैचारिक प्रवास आहे. आपण आता सत्कार सोहळ्याकडे जाण्यापूर्वी मी एकच सांगेन की आधुनिक ज्ञानाचा सर्वसामान्य नागरिकांना, डॉक्टर काकोडकर साहेब म्हणाले तसं, सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, स्त्रियांना, शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ कसा होईल आणि यासाठी कोणतं तंत्रज्ञान व्यवस्था उपयुक्त ठरेल याचा सर्वंकष विचार करणारे श्री विवेक सावंत महाराष्ट्राच्या IT क्षेत्रातले प्रकाशदूत आहेत असं म्हटलं त्याची अतिशयोक्ती होणार नाही. आता आपण मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्तींचा सत्कार करावा आणि त्यांना अतिशय मानाचा राष्ट्रीय यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करावा. सत्कार सुरू होत आहे. माननीय राजेश टोपे, माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, जयंतराव पाटील. जयंतराव बाहेर इथे येता का? इथे. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यशवंतराव चव्हाण केंद्राचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार ह्या पुरस्कार श्री विवेक सावंत सरांना अत्यंत स्नेहाने प्रदान करत आहेत. मानपत्र, धनादेश 5 लाख रुपये, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी आता माननीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदरावजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय शरदरावजी पवार. निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांचा आपण या ठिकाणी अतिशय आनंदाने सन्मान केला, श्री विवेक सावंत, समोर बसलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती सावंत, राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, जयंतराव पाटील, राजेश टोपे, आम्हा सगळ्यांचे सहकारी श्री अरुण गुजराती, श्री शरद काळे, हेमंत टकले, सुप्रिया सुळे, व्यासपीठावरचे बाकी मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनी, आज प्रतिष्ठानची स्थापना होऊन 35 वर्ष झाली आणि आपण यशवंतराव चव्हाणांची 108वी
जयंती साजरी करतो आहोत. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये, लहान मोठ्या गावांच्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केला जातो आणि विविध क्षेत्रातले लोक त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. इथे आपण प्रतिवर्षी हा कार्यक्रम घेत असतो आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी अलौकिक कामगिरी केली, योगदान केलं, अशांचं स्मरण किंवा अशांचा सन्मान आपण या दिवसाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या नावानं त्यांना पुरस्कार देऊन करत असतो. अनेक मान्यवरांचा सत्कार किंवा पुरस्कार देऊन आपण यापूर्वी केला आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळेला निवड समितीनं विवेक सावंत यांची निवड केली. विवेक सावंत संगणकाच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलेलं व्यक्तिमत्व, मितभाषी, कधीही आपण केलेल्या प्रचंड कामाच्या संबंधीचे दर्शन लोकांना दाखवण्याच्या संबंधी यत्किंचितही पुढाकार न घेण्याच्या संबंधीची भूमिका, जे क्षेत्र आपण निवडलं त्या क्षेत्रामध्ये सर्वस्व वाहून घेण्याच्याबद्दलची त्यांची स्वतःची नीती, हा त्यांचा परिचय आपल्यापैकी अनेकांना आहे. संगणकशास्त्राच्या संदर्भात अलीकडे काही फारसं बोलण्याच्याबद्दलची आवश्यकता नाही, कारण आता हा विचार, हे तंत्रज्ञान घरोघर पोहोचलं आहे. पण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये लोकांच्यामध्ये औत्सुक्य होतं आणि पूर्णपणानं त्यासंबंधीची माहिती ही सुद्धा नव्हती. पुण्यामध्ये सिडॅकचं सेंटर उघडल्याच्या नंतर डॉक्टर भाटकर आणि त्यांच्या समवेत विवेक सावंतांच्यासारखी एक अतिशय कर्तृत्वात लोकांचा संच होता, टीम होती. कधीतरी आम्ही या सगळ्या क्षेत्राचं काही आपल्याला फारसं ज्ञान नाही, पण नक्की काय चाललं आहे हे जाणून घेण्याच्या संबंधीच्या असतेनं आम्ही त्या ठिकाणी डोकावत असत. आणि मला आठवतं आहे की एक प्रचंड अशा प्रकारचा संगणक त्या ठिकाणी त्यावेळेला होता आणि त्या माध्यमातून याची क्रांतीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि त्याच्यामध्ये जी प्राथमिक संच जो होता त्या संचातले हे एक हिस्सेदार होते. आज त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेत, आधुनिकता आली, सहजपणा आला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सहजपणानं काम करण्याच्यासाठी आज लोक या साधनाचा वापर ठिकठिकाणी करायला लागलेला आहे. या संबंधीचं ज्ञान हे विस्तारित स्वरूपामध्ये आणण्याची आवश्यकता होती. ही भूमिका काही लोकांनी त्या काळात स्वीकारलेली होती आणि त्याच्यामध्येच विवेक सावंतसुद्धा एक महत्त्वाचे घटक होते. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ही संस्था महाराष्ट्र शासनानं त्या काळामध्ये त्याचे पहिले अध्यक्ष आणि त्यावेळचे शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आहेत, यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि सावंतांच्या सहकार्याने अतिशय मर्यादित काळामध्ये या आपल्या संस्थेचा नावलौकिक हा देशात आणि देशाच्या बाहेरसुद्धा पोचवण्याच्यासाठी हे लोक यशस्वी झाले. दिलीप पाटलांच्या नंतर या संस्थेची जबाबदारी राजेश टोपेंनी केली आणि त्यांनी त्याचा विस्तार कसा होईल या प्रकारची काळजी घेतली
आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की सावंत या क्षेत्रामध्ये काम करतात ते काम देशाच्या हिताचं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कामात यत्किंचित हस्तक्षेप करता कामा नये, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. हे सूत्र दिलीप वळसे पाटील असोत, राजेश टोपे असोत, त्यांनी पहिल्या दिवसापासून घेतलं आणि त्याचा लाभ हा निश्चितपणानं झाला. आज हे काम वाढलं, त्याच्यामध्ये सावंतांचं योगदान आहे हे काही सांगायची आवश्यकता नाही. ते योगदान महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये सुद्धा विस्तारित स्वरूप हे त्याच्यामध्ये बघायला मिळालं. आज बिहारसारखं राज्य काही बाबतीत ते किती पुढे आहे किंवा कुठे मागं याबद्दलची चर्चा होते, पण संगणक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आज बिहारमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची कामगिरी करायला आज राज्य सरकार आणि संस्था यशस्वी झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पायाभूत काम करण्याच्यामध्ये. पण संगणक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आज बिहारमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची कामगिरी करायला आज तिथे राज्य सरकार आणि संस्था यशस्वी झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पायाभूत देशाच्या बाहेर सुद्धा वाढवलं. गल्फ कंट्रीजमध्ये असो किंवा श्रीलंकेसारखा शेजारचा देश असो, या सगळ्या ठिकाणी संगणक साक्षरतेच्या संदर्भाची भूमिका पटवून देऊन त्याचा विस्तार करण्याच्यामध्ये जी काही कामगिरी घडली त्याच्यामध्ये विवेक सावंतांचं योगदान हे फार मोठं आहे. आणि म्हणून साहजिकच आपल्याला अतिशय आनंद आहे की अशा व्यक्तीचं आज चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या नावानं त्यांना आज या ठिकाणी पुरस्कार मिळतो आहे. सावंतांचा जन्म हा नाशिकमध्ये झाला. ते नाशिकचे खरं म्हटलं तर मला कधी कधी गंमत वाटते. नाशिक एक गमतीचं ठिकाण आहे की आता आपण बघा कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांचं सर्व आयुष्य हे नाशिकमध्ये गेलं, पण कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यात झाला आणि पुण्यातून ते त्या ठिकाणी गेले. आज आपण बघितलं की एखाद्या क्षेत्रातल्या जाणकार माणसाची जाण ओळखून त्याला मोठं करण्याच्यामध्ये नाशिक हे अग्रभागी असतं असं तर मला वाटायला लागलं. आणि त्याच्यामध्ये तसे मूळ रत्नागिरीकर सावंत पण नाशिकमध्ये गेले. त्यांचे वडील त्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत होते. विवेक सावंतही तिथं शिक्षित झाले आणि संबंध देश आणि देशाच्या बाहेर या संगणकाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आज हे माहीत झालं. त्यांचं ऋणानुबंध नाशिकच्या संबंधीचं आहे. आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो, यशवंतराव चव्हाण, हे स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलं, याच्याबद्दलची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. देशाच्या उभारणीत त्यांनी काही महत्त्वाचं काम केलं किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचं काय योगदान होतं याची चर्चा करण्याचं कारण नाही. पण देश पातळीवर यशवंतरावजी ज्यावेळेला पहिल्यांदा गेले संरक्षण मंत्री म्हणून, त्यांना अविरत पाठवण्याच्या संबंधीचं काम नाशिककरांनी केलेलं होतं. आणि म्हणून नाशिक हे बाहेरून आलेल्या लोकांना मोठं करणारं गाव आहे असं जर मी म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. पण मला अतिशय आनंद आहे की सावंतांचा आयुष्याचा सुरुवातीचा कालखंड हे त्या ठिकाणी गेला. नंतर साहजिकच पुण्यामध्ये आला आणि पुण्यातून आज ते MKCLच्या माध्यमातून देशातून देशाच्या बाहेर या कर्तृत्वानं आपण पोचलेले आहेत. आणि म्हणून त्या क्षेत्रात त्यांनी जे काही काम केलं त्या क्षेत्राच्याबद्दलचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे. एक अशी अपेक्षा होती की संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित ही एक प्रकारची दुही ही समाजामध्ये ठेवता कामा नये. साक्षरता निरक्षरता या संबंधीचा एका काळामध्ये चर्चा होत असेल, पण आता ती साक्षरतेची चर्चा वेगळ्या पद्धतीने व्हायला लागली.
आणि संगणक शिक्षित वर्ग हा अधिक तयार झाला पाहिजे, केला पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा ज्या वाढत आहेत त्याचा लाभ या माध्यमातून नव्या पिढीने अधिक घेतला पाहिजे आणि त्याचा फायदा हा समाजाची उंची वाढवण्याच्यासाठी निश्चित होतो आहे. याचा समाधान आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये सावंतांनी फार महत्त्वाची कामगिरी केली आणि म्हणून या कामगिरीच्या संबंधीचं एक जाण लक्षामध्ये ठेवून त्याची नोंद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने घेतली. निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अतिशय उचित अशा व्यक्तीची निवड करण्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्याबद्दल डॉक्टर काकोडकर आणि त्यांचे सगळं संच टीम या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विवेक सावंतांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आजच्या सोहळ्याच्या संबंधी विवेक सावंत यांनी आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावेत अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावेत अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला असं वाटलं की अध्यक्षांच्या नंतर फक्त आभार प्रदर्शन होत असतं. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय काकोडकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, त्याचबरोबर आज सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व MKCL मधले माझे सहकारी, उपस्थित असलेली माझी पत्नी आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व MKCL मधले माझे सहकारी, उपस्थित असलेली माझी पत्नी आणि मित्रहो, प्रथमतः मी आजच्या कार्यक्रमामध्ये ह्या इतक्या मोठ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, निवड समितीचे सर्व सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी यांचे मनापासून आभार मानतो, व्यक्त करतो. माझं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं तिथे आम्ही हाताने शेणाने जमिनी सारवायचो. माझ्या आजोबांनी ती शाळा काढली होती. माझे आजोबा गांधी मार्गे होते, काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते होते, भूमिगत झाले होते आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. आणि ज्याचा उल्लेख आता पवारसाहेबांनी केला की चव्हाणसाहेब नाशिकमधून बिनविरोध निवडून येण्याचा जो काळ होता त्यापूर्वी नाशिकचे खासदार मुलूक मैदान गोविंदरावजी देशपांडे यांचे माझे आजोबा कार्यकर्ते होते. आणि अर्थातच त्यामुळे चव्हाणसाहेबांना ज्यावेळेला बिनविरोध निवडून देण्याची वेळ आली त्यावेळेला या सगळ्या नाशिकमधल्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा खूप घनिष्ठ संबंध झाला. हेमंत टकलेजींना ही सगळी गोष्ट खूप चांगली माहिती आहे. ते आमच्या कुटुंबाला पूर्णपणे ओळखतात. आणि म्हणून मग आजोबांनी त्यांच्याकडे विनंती केली की माझ्या शाळेला एक पटांगण असलेली एक जागा तुम्ही द्या. 1 रुपयामध्ये माननीय चव्हाणसाहेबांनी माझ्या आजोबांना ती शाळेची जागा दिली. त्याच्यामुळे 9वी, 10वी आणि 11वीचं माझं शिक्षण एका चांगल्या परिसरामध्ये झालं. इतकंच नव्हे तर त्याला पटांगण असल्यामुळे मी बास्केटबॉलमध्ये पटू झालो जिल्ह्याच्या पातळीवर. ते केवळ आमच्या शाळेला चव्हाणसाहेबांनी जागा दिली त्याच्यावर पटांगण होतं म्हणून होऊ शकलो. तितकंच नव्हे तर आमच्या शाळेच्या रौप्य महोत्सवाला स्वतः साहेब आले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, माझ्या जीवनामध्ये ती सभा म्हणजे एक टर्निंग पॉईंट ठरला. याचं कारण असं की साहेब संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी नाशिकला, ओझरला मिग विमानांचा कारखाना आमच्या नाशिकला दिला. आणि एक प्रचंड स्थित्यंतर नाशिकमध्ये झालं. नाशिक एकाएकी ग्लोबलाइज झालं.
एकलहऱ्याला त्याच्यासाठी विद्युत पुरवठा करणारं यंत्र आलं, त्याच्यात फ्रेंच लोक आले. नाशिकच्या सातपूरच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मायको बॉश कंपनी आली आणि जर्मन लोक नाशिकमध्ये आले. टिळक वाचनालयामध्ये रेव्हरंड टिळकांच्या नंतरच्या परंपरेमधून स्पॅनिश मिशनरी नाशिकमध्ये त्याच वेळी आले, जे आम्हाला शाळेमध्ये नीतिकथा सांगू लागले. आणि रशियन लोक तर नाशिकच्या रस्त्यांवर दर रविवारी मोठी गर्दी असायची. आणि त्याच्यामध्ये चव्हाण साहेब आले आणि आमच्या शाळेत भाषण करताना रशियन लोक तर नाशिकच्या रस्त्यांवर दर रविवारी मोठी गर्दी असायची. आणि त्याच्यामध्ये चव्हाण साहेब आले आणि आमच्या शाळेत भाषण करताना त्यांनी एक अतिशय महत्वाचा विचार मांडला. तो असा होता की माझ्याकडे ज्यावेळेला संरक्षण मंत्री म्हणून परदेशातले मोठमोठे पाहुणे येतात, त्यांना दरवेळी नाशिक, त्यावेळी ते असं म्हणतात की आम्हाला आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं. मग त्यांनी आम्हाला विचारलं सगळ्या विद्यार्थ्यांना की आश्चर्य वाटलं असं ते का बरं म्हटले असतील. आम्हाला काही सांगता आलं नाही. मग चव्हाण साहेब म्हणाले की ते लोक मला म्हणायचे की आम्हाला आश्चर्य याच्यासाठी वाटलं की आम्हाला वाटलं की इकडची मिग विमानं रशियन लोक बांधत असतील, पण काळी सावळी भारतीय मुलं ती मिग विमानं बांधत होती हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्या धोरणाची दिशा काय आहे. आमच्या धोरणाची दिशा ही फक्त अत्याधुनिक अशी मिग विमानं बांधणं, अत्याधुनिक अशी विमानं बांधणं ही नसून तशी विमानं सातत्याने बांधू शकतील अशी काळी सावळी मुलं तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी आता विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झेप घेतली पाहिजे असा संदेश त्यांनी आम्हाला दिला. टकले सर इथे बसले, ते सांगतील की नाशिकची एकंदर पार्श्वभूमी, जसा पवारसाहेबांनी उल्लेख केला की तात्यासाहेबांच्या म्हणजे शिरवाडकरांच्या एकंदर अस्तित्वानी भारावलेली होती. त्याच्यामध्ये साहित्य, कला, काव्य आणि धार्मिक, आध्यात्मिक अशा परंपरा जास्त दृढमूल होत्या. अशा शहरामध्ये आम्हाला हे सांगायला कोणीही नव्हतं की तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भरारी घ्या. आणि त्यामुळे माझ्या जीवनात तो टर्निंग पॉईंट ठरला की मला असं वाटू लागलं की अरे आपल्या नाशिकच्या ओझर विमान कारखान्यामध्ये जर काळी सावळीच मुलं जर हे करत असतील तर मग आपल्यालाही जमेल. म्हणून आपण सायन्सला जावं, तंत्रज्ञानामध्ये जावं, असं मला त्यावेळेला प्रथम मनामध्ये तो स्विच पडला. त्याच्यामुळे आज हा पुरस्कार, म्हणून आपण सायन्सला जावं, तंत्रज्ञानामध्ये जावं, असं मला त्यावेळेला प्रथम मनामध्ये तो स्विच पडला. त्याच्यामुळे आज हा पुरस्कार स्वीकारताना मला जो आनंद होतोय तो इतका खोलवरचा आहे की तो शब्दात मी व्यक्त करू शकणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की कापडकर सरांनी ज्याचा उल्लेख केला की खूप मोठमोठ्या दिग्गजांना ज्यांचं असामान्य अशा कृती घडवणाऱ्या अशा असामान्य लोकांना हा पुरस्कार यापूर्वी एकदा नाही, दोनदा नाही, तर सातत्याने 25 वर्ष दिला गेलेला आहे. मला ज्यावेळेला काळे सरांचा फोन आला त्यावेळी काळे सरांच्या विशिष्ट लकबीप्रमाणे आणि शिस्तीप्रमाणे त्यांनी अवॉर्ड ऐकून घेतल्यानंतर मला असं वाटलं की कोविडचा काळ आहे, या समारंभाला काहीतरी तंत्रवैज्ञानिक मदत हवी असेल, म्हणून बहुतेक काळे सर आपल्याला एवढं सगळं सविस्तर सांगत असतील. म्हणून मी जरा त्या दृष्टीने विचार करत होतो. आणि त्यांनी एकदम मला सांगितलं की नाही, हा तुम्हाला देण्याचा निर्णय झालेला आहे. तर मी चटकन म्हणालो की मी माझ्यापेक्षा जास्त योग्य अशा लोकांची नावं तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यावर काळे सर तात्काळ मला म्हणाले की तुम्हाला काय वाटतं का आमच्याकडे नावांची कमी आहे का. मग मी जरा निरुत्तर झालो. मग मी गुपचूप तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला, त्यांना पत्र लिहिलं. आणि नंतर मी विचार करू लागलो की काळे सरांनी मला सांगितलं की हे बघा एवढी मोठी दिग्गज माणसं आहेत की ज्यांच्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. मग मी शांत राहिलो. मग मी विचार करू लागलो की या निवड समितीने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची या पुरस्कारासाठी एवढ्या दिग्गजांना पुरस्कार दिल्याची पार्श्वभूमी असताना का बरं निर्णय घेतला असेल. संस्कृतमध्ये एक वचन आहे की मोठी माणसं उत्स्फूर्तपणे विचार मांडतात आणि अर्थ त्याचा मागोवा घेत जातो. अर्थोस अनुधावती असं संस्कृतात वचन आहे.
मग मी अर्थ त्याचा मागोवा घेत जातो, या पद्धतीने त्या विचाराचा मागोवा घेऊ लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंतची जी पुरस्कार दिली, त्या अतिशय असामान्य कृती करणाऱ्या त्या विचाराचा मागोवा घेऊ लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आतापर्यंतची जी पुरस्कार दिले गेले ते अतिशय असामान्य कृती करणाऱ्या असामान्य अशा व्यक्तींना दिले गेले आहेत. माझ्या बाबतीमध्ये 21व्या शतकाचं हे तिसरं दशक सुरू झालंय, काळ आलेला आहे की ज्याच्यात अत्यंत सर्वसामान्य माणसं असामान्य अशा सामूहिक कृती करू शकतात. आणि अशा महाराष्ट्रातल्या जवळजवळ माझ्या 50,000 सहकार्यांनी गेली 20 वर्ष एक सामूहिक अशी असामान्य कृती केली आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला हा पुरस्कार दिला जातोय असं मी समजतो. त्याच्यामुळे हा पुरस्कार जो आहे हा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य अशा सामूहिक कृतीला दिलेला पुरस्कार आहे. आणि काकोडकर सरांनी त्याच्यातलं हे मर्म उत्तम जाणलं आणि म्हणून खरं म्हणजे माझी निवड केली आहे. त्यामुळे मी अतिशय विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो. मी ज्यावेळेला माझ्या मनामध्ये जी भावना होती पवारसाहेबांनी मला तो पुरस्कार देताना, तो मी जरी माझ्या 2 हातांनी स्वीकारत होतो तरी खरं म्हणजे मनामध्ये भावना होती की माझ्या 50,000 सहकाऱ्यांच्या 1,00,000 हातांनी मी पवारसाहेबांना अभिवादन करत होतो आणि तो स्वीकारत होतो. माझं याच्यातलं योगदान काय? तर अगदी सोपं, बिल गेट्स यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर मी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित होतो, एवढंच खरं म्हणजे माझं योगदान आहे. एक असा काळ होता की ज्यावेळेला बरोबर जिथे असायला पाहिजे तिथे मी होतो आणि तेवढंच माझं योगदान आहे. मग खरं म्हणजे हे कोणाचं योगदान आहे? तर मी आपल्याला सांगू इच्छितो की एक असा मंतरलेला काळ महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी आणला की ज्यावेळेला ते पायाला भिंगरी लागल्यासारखं गावोगाव विदर्भापर्यंत, कोकणापासून विदर्भापर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या, प्राचार्यांच्या, प्राध्यापकांच्या मोठमोठ्या सभा घेत होते. आणि त्याच्यामध्ये याच्या पुढे तुम्ही जर संगणक निरक्षर असाल, संगणक साक्षर नसाल तर तुम्ही निरक्षर ठराल, असा संदेश ते गावोगाव देत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये असं कोणीही म्हणत नव्हतं. इतकी दूरदृष्टी आणि त्याच्यासाठी इतकी समर्पित भावना की त्याचा परिणाम असा की तशा सभांमध्ये त्यांच्याबरोबर डॉक्टर भटकर असायचे आणि प्रोफेसर राम ताकवले असायचे आणि मी असा ऑडियन्समध्ये बसलेला असायचो. माझ्या शेजारी महाराष्ट्रातले मोठे राजकारणी बसलेले असायचे. ते माझ्या कानात असं म्हणायचे की अहो साहेब आता राजकारणावर कधीतरी बोलतील ना हो, का IT वरच बोलत राहतील आता इतके पुढचे वर्ष, अशी त्यांना धास्ती वाटायची. इतकं त्यांचं समर्पित भावना ह्या IT साक्षरतेविषयी होती. याचं कारण डिजिटल लिटरसी मधून जी डिजिटल एम्पॉवरमेंट येणार आहे त्याच्यामुळे 90%, 99% नॉलेज will be represented digitally, will be created digitally, will be stored digitally, will be distributed digitally, will be applied digitally. आणि त्याच्यामुळे त्याच्यात आपली मुलं पुढे असली पाहिजेत. आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मुलांविषयी कमालीची कळकळ, त्याच्यासाठी स्वतः तळमळीने प्रयत्न करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, स्फूर्ती देणं आणि त्यांना हे शिक्षण घेण्यासाठी पवारसाहेब त्यांच्या भाषणांमधून सांगायचे की तुम्हाला कर्ज काढावं लागले तरी चालेल, पोटाला चिमटा घ्या, परंतु मुलांना IT साक्षर करा. त्याच्यामुळे एक प्रकारची राजकीय इच्छाशक्ती ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागे उभं करण्याचं मोठं काम हे पवारसाहेबांनी केलं. ही दूरदृष्टी त्यांनी आम्हाला दिली. तंत्रज्ञान जाणणारे आमच्यासारखे खूप लोक त्या काळात होते, पण सर्वसामान्यांची जो विकास आहे, सर्वसामान्यांचं सक्षमीकरण आहे, हे कम्प्युटरच्या माध्यमातून होणार आहे, हे सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये त्यांना सांगण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं. ती जी राजकीय इच्छाशक्ती होती त्याला एक तंत्रवैज्ञानिक इच्छाशक्तीची जोड ही डॉक्टर विजय भटकर यांनी दिली त्या काळामध्ये. त्याला एक समाज विकास केंद्रीय अशा नव्या शिक्षणशास्त्राची जोड ही प्रोफेसर राम ताकवले यांनी दिली. या संपूर्ण
स्वप्नाच्या मागे, या दूरदृष्टीच्या मागे प्रचंड अशी शासकीय इच्छाशक्ती ही श्री दिलीप वळसे पाटील यांनी उभी केली. मी दिलीप वळसे पाटील यांचं कितीही कौतुक करावं याला खरंच म्हणजे शब्द अपुरे पडतील. मी त्यांच्याविषयी अनेक लेख लिहिलेले आहेत, आपण ते जरूर वाचा. वेळेच्या मर्यादेमध्ये आज मला ते सांगणं शक्य नाही, परंतु इतक्या तळमळीने मी रात्री 2-2 वाजता पण त्यांच्या बंगल्यावर बसलेलो आहे. पूर्ण फाईल वाचून त्याच्यावर चर्चा करून आणि सकारात्मक निर्णय घेणं आणि ते प्रत्यक्ष राबवणं, त्यासाठी प्रशासनाला त्याच्यासाठी राजी करणं अतिशय महत्त्वाचं काम होतं. कारण अशा प्रकारची कंपनी भारतामध्ये कुठल्याही शासनाने यापूर्वी केली नव्हती आणि त्याच्यानंतरही केलेली नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे फक्त दिलीप वळसे पाटीलच करू शकले आणि हे त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामागे प्रशासकीय इच्छाशक्ती ही कैलासवासी श्रीमती कुमुद बन्सल यांनी उभी केली. त्यावेळेला त्या आपल्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या सेक्रेटरी होत्या. त्याचबरोबर त्याच्यामागे अर्थशक्ती निर्माण करण्याचा प्रश्न निर्माण झाला की या कंपनीमध्ये इक्विटी घ्यायला पाहिजे. दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेटला कन्व्हिन्स केलं होतं की 5 कोटी तरी भाग भांडवल दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला नेमके अर्थमंत्री झाले जयंतराव पाटील आणि त्यांची तिजोरी खडखडाट झालेली होती. त्यावेळी ते मला असं म्हणाले की अहो, आवर गव्हर्नमेंट हॅज बिकम बँकरप्ट. आणि हा किस्सा त्यांनीच त्यांच्या जी अतिशय प्रथितयश अशी टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये सांगितला होता, म्हणून मला तो आठवला. तर मग मी आणि डॉक्टर भटकर त्यांना असं म्हणालो की ठीक आहे, द गव्हर्नमेंट मे बी बँकरप्ट फॉर मनी, बट ऑल ऑफ अस आर नॉट बँकरप्ट फॉर आयडियाज. सो लेट्स क्रिएट सम न्यू आयडिया अँड क्रिएट दिस कंपनी. पण मला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगावी लागेल की जयंतरावांनी त्यावेळेला पहिलं भाग भांडवल या कंपनीला दिलं आणि मग ही कंपनी अस्तित्वात आली. आज एक प्रकारचा विलक्षण असा त्रिवेणी संगम आहे की आमचे पहिले अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील, त्यांच्या पाठोपाठ अध्यक्ष झालेले श्रीयुत राजेशजी टोपे आणि त्यांच्यानंतर या अध्यक्षपदावर विराजमान असले डॉक्टर अनिल काकोडकर, असे तिघही अध्यक्ष आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत. ही विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरा एक त्रिवेणी संगम आहे की माझ्या जीवनामध्ये ज्यांच्या विचारांचा, ज्यांच्या सकारात्मक विचारांचा आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून उत्तुंग उंची गाठणाऱ्या 3 व्यक्तींचा जो माझ्यावर प्रभाव आहे, अशा 3 व्यक्तीसुद्धा आज इथे उपस्थित आहेत. एक म्हणजे अर्थातच पवारसाहेब. त्यांचे विचार, त्यांची भाषणं, त्यांची चरित्र, त्यांची सगळी चरित्र मी अभ्यासलेले, त्यांचं आत्मचरित्र आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी इतकी वर्ष आलेला संबंध, त्यामुळे ते आज उपस्थित आहेत. एक अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीचं काम आपल्या क्षेत्रात करून आपल्या देशाला अतिशय मोठा सन्मान प्राप्त करून देणारे, त्याचा आत्मसन्मान जपणारे असे डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. एक माणूस म्हणून सुद्धा ते तेवढेच उत्तुंग आहेत. ते किती एक आत्मबळ एखाद्या व्यक्तीकडे किती असू शकतं ह्याचा एक मूर्तिमंत आविष्कार ते आहेत. याचं कारण ज्यावेळेला अणुकरार झाला त्यावेळेला प्रेसिडेंट बुशसुद्धा डॉक्टर काकोडकरांना घाबरत होते. हे आता सर्वश्रुत झालेलं आहे की डॉक्टर काकोडकरांना मान्य असेल तरच आपण सही करू, असं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना म्हणाले होते. तर परंतु एक माणूस म्हणून किती संवेदनाशील असावं, किती नम्र असावं, याचा एक मूर्तिमंत आविष्कार त्यांच्यामध्ये आहे. जसं पवारसाहेबांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, परंतु किती प्रेमळ असावं, किती इतरांची काळजी करावी, हे म्हणजे आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि तशीच एक तिसरी व्यक्ती, तितकीच अतिशय बुद्धिमान आणि तरीसुद्धा माणूस म्हणून अतिशय सिम्पली ग्रेट, अशी म्हणजे माझी पत्नी. नाहीतर मला हे MKCL वगैरे नावाचे काही भानगडी आणि सिडॅक बिडॅक काही जमलं नसतं, मी तुम्हाला ओपनली सांगतो. या पुरस्काराचे एक मानकरी सुंदरलालजी बहुगुणा हे नेहमी म्हणत असत की मेरा झेंडा ऊंचा है क्योंकि मेरा डंडा ऊंचा है, म्हणजे त्यांची पत्नी.
तर त्याच्यामुळे माझा जो काही झेंडा वरती फडकतोय त्याचा दंडा खूप उंच आहे, म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे. मला एक महत्त्वाचं सांगावं लागेल की श्री दिलीप वळसे पाटील हे आमचे एक अध्यक्ष अशा प्रकारचे की जे इज लाईक अ क्रिएटर, ही क्रिएटेड इट. श्री राजेश टोपे इज लाईक अ परपेच्युएटर, कारण एकदा क्रिएट झालेली कंपनी नीट इन्क्युबेट करून पुढे न्यावी लागते. इज लाईक अ परपेच्युएटर. अँड डॉक्टर अनिल काकोडकर इज लाईक अ लिबरेटर. असे 3 अध्यक्ष, त्यांचे 3 विलक्षण असे गुणात्मकदृष्ट्या भिन्न रोल्स, ह्याच्यामुळे मी तुमच्यासमोर आज उभा राहू शकलो, हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो. त्याचबरोबर आमचे सगळे जे कलिग्ज इथे उपस्थित आहेत, तर त्याच्यात आमच्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माझ्यानंतर झालेल्या श्रीमती वीणा कामत ह्या इथे उपस्थित आहेत. त्या पदावर का आल्या, तर हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की पवारसाहेबांच्या विचारामुळे त्या आल्या. 2011 साली पवारसाहेबांनी सरपंचांच्या परिषदेमध्ये एक अतिशय अप्रतिम भाषण केलं. मी त्यांच्या अनेक भाषणांचं परिशीलन करत असतो. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आहे की असा एकही आठवडा आमच्या MKCLमध्ये जात नाही की पवारसाहेबांच्या विचारांचं परिशीलन आमच्या बैठकीत झालं नाही. अर्थात राजकारण सोडून ते परिशीलन असतं, हे मी सांगू इच्छितो. तर त्याच्यामध्ये 2011 साली त्यांनी एक भाषण केलं सरपंचांच्या परिषदेत, आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं सक्षमीकरण याच्यावर ते बोललेले. आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतींमध्ये 33% आरक्षण आणि नंतर 50% आरक्षण हे त्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये झालं. आणि ते भाषण ऐकल्यानंतर मी प्रभावित झालो आणि मी म्हटलं की अरे आपण काय करतोय, त्यांनी त्यांचं काम केलं. मग आमच्या MKCLच्या संबंध 5000 सहकाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये मी असं सांगायला सुरुवात केली की तुमच्या पत्नीला पार्टनर करा, तुमच्या नेटवर्क, तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या पत्नीला पार्टनर करा. मला आनंद वाटतो सांगायला की आमचे 40% सेंटर्समध्ये आमच्या सेंटर चालकांची पत्नी ही एकतर मुख्य समन्वयक आहे किंवा सहसमन्वयक आहे. विलक्षण क्रांतिकारक गोष्ट आहे. असं पूर्वी कधी महाराष्ट्रात घडलेलं नाही. विदर्भात तर तुम्ही जाऊन बघा, असं तुम्हाला दिसणारच नाही की स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये त्या उद्योजिका म्हणून पुढे आलेल्या आहेत, असं तुम्हाला विदर्भामध्ये दिसणार नाही. कोकणामध्ये कदाचित दिसेल. पण हे पवारसाहेबांच्या विचारातून शिकल्यानंतर मी असा विचार केला की आपले उत्तराधिकारीसुद्धा या कंपनीमध्ये महिला असल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने मी श्रीमती वीणा कामत यांना मेंटर करायला सुरुवात केली. आणि डॉक्टर काकोडकर सरांनी एका व्यवस्थित प्रक्रियेद्वारे त्यांची नेमणूक केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही संबंध जी आमची चळवळ चालू आहे ती खरं म्हणजे पवारसाहेबांच्या विचारांची एक फलश्रुती आहे. मगाशी ज्यावेळेला उल्लेख झाला की ते अध्वर्यू आहेत, तर ते मला म्हणाले की मी काही नाही आहे असं. परंतु मला हे सांगायचं आहे की केवळ त्यांच्यामुळेच अशा प्रकारची गोष्ट घडू शकली. अनेक राज्यांमध्ये मी गेलो, त्यावेळेला ही कंपनी अशी अजब कंपनी कशी काय असं सांगितलं. मग कोण याच्या पाठीमागे, हा विचार कोणी व्यक्त केला, असं मी निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की पवारसाहेबांच्यामुळे हे झाली. आणि मला आश्चर्य आणि आनंद वाटतो की प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पवारसाहेबांविषयी इतका आदर होता, त्यांचा राजकीय पक्ष कुठलाही असतील. त्यामुळे मला एक प्रकारचा केक वॉक मिळाला आणि त्या कार्यालयांमध्ये सकारात्मक असे निर्णय झाले. आणि जर समजा पवारसाहेबांचं पाठबळ नसतं आणि मी एकटा गेलो असतो तर असं काही झालं नसतं. त्याच्यामुळे ही जी ह्या एक परिणती आज पुरस्कारामध्ये झाली, त्याच्या मागे आणि त्याचं योगदान आहे. आणि मी केवळ एक त्याचा निमित्त मात्र आहे असं मी कुठल्याही प्रकारच्या खोट्या विनयाने सांगत नाही. पण इतकं आणि महाराष्ट्राच्या घराघरात तुम्हाला मुलं भेटतील की ज्यांच्याकडे MSCIT सर्टिफिकेट असतं. आणि अगदी परवाच 8 मार्चला चला हवाई उद्यामध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सुद्धा श्रेया बुगडेला विचारलं गेलं की आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, तू पुढे काय करणार. त्यावेळी ती म्हटली मी MSCIT होणार. असं म्हणजे इतकं ती एम्पॉवरमेंटची साईन आहे. तर ती ह्या सगळ्या दिग्गजांच्या मुळे आहे. काकोडकर सरांचं आम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळत असतं. या पुरस्कारासाठी त्यांनी जी माझी निवड केली ही खरं म्हणजे भविष्यामध्ये माझ्याकडून अधिक चांगलं काम व्हावं
असं मला सुचवण्यासाठी होती असं मी समजतो. आणि त्याचबरोबर मला हे जे 5 लाख रुपयाचा जो धनादेश दिलेला आहे, मी काळे सरांना पूर्वीच पत्र लिहून कळवलेलं आहे की हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आमचं जे MKCL नॉलेज फाउंडेशन आहे त्या संस्थेला हे 5 लाख रुपये द्यावे. याचं कारण या संस्थेतर्फे ज्यावेळेला कोविड सुरू झाला त्यावेळी सर्वसामान्य ज्या मुलांच्या घरी स्मार्टफोन नाही, कम्प्युटर नाही, कनेक्टिव्हिटी नाही किंवा बँडविड्थ नाही, अशा मुलांना अत्यंत आकर्षक पद्धतीने ज्ञानरचनावादावर आधारित असं शिक्षण देण्याचा MKCL नॉलेज फाउंडेशननी आटोकाट प्रयत्न केला आणि एकंदर 800 एपिसोड्सची महामालिका दूरदर्शनवर स्वखर्चाने सुरू केली. आणि टिलीमिली ही महामालिका आज मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्या महामालिकेच्या निर्मितीसाठी या निधीचा वापर व्हावा अशा दृष्टीने मी हे देत आहे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की सुप्रियाताईंनी इथे मला काही मदत करता येईल का असं ध्वनित केलं आहे. तर मी मनापासून सांगू इच्छितो की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांमध्ये जिथे जिथे तंत्रवैज्ञानिक अशा प्रकारचा सहभाग लागेल तो आम्ही सर्व मनापासून द्यायला उत्सुक आहोत. कारण या संस्थेशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे. कारण या संस्थेतच आमचं सीडॅकचं सेंटर सुरू झालं आणि जिथून कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये शेकडो मुलांना आपण इथून पाठवलं आणि 20 वर्षापूर्वीपासून ते सुरू झालं. काळेसाहेबांनी त्याला खूप मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आज मला अतिशय आनंद आहे की हेमंत टकलेजी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आणि आमचा ऋणानुबंध त्यांना माहिती नाही तो सांगतो की मी लहान असताना कॉलेजमध्ये असताना राजेश खन्ना आणि मुमताज यांना बघायला त्यांच्या हॉटेलमध्ये जात असतो. हा आमचा ऋणानुबंध आहे. आणि आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे प्रसिद्ध साहित्यिक अंबरीश मिश्र हे करतायत. मी आल्या त्यांना सांगितलं की शुभ्र काही जीव घेणे हे तुमचं पुस्तक 3च दिवसापूर्वी मी वाचत होतो आणि सज्जद हुसेन यांच्यावरचा तो जो लेख आहे तो वाचून मी अतिशय प्रभावित झालो. अशी एक महान साहित्यिक अशी व्यक्ती आज इथे सूत्रसंचालन करते, हाही एक मोठा सन्मान आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. वेळेची मर्यादा मी ओलांडल्याबद्दल क्षमा मागतो आणि पवारसाहेब, काकोडकर सर दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी आपली रजा घेतो. अतिशय सुरेख आणि केवढी विनयशीलता आहे ना. म्हणजे इतकं ज्ञानाचं काम केल्यानंतर वृत्ती काय तर फोडिले भंडार धन्याचा हा माल मी परी हमाल भारवाही. ही विनयशीलता अतिशय आवश्यक अशी आहे. आणि मी एकच सांगतो की जोपर्यंत डॉक्टर काकोडकर साहेब आहेत, सावंत सर आहेत, अशी जोपर्यंत जेम्स रत्न आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शासनाची तिजोरी कधी खडखडाट होणार नाही असं मी सांगतो. आभाराची जबाबदारी खरं म्हणजे टकले सरांवर आहे पण त्यांनी ती माझ्यावर सोपवली आहे. मी सगळ्यात प्रथम विवेक सरांचे अत्यंत आभार मानतो. डॉक्टर संगीता सावंत यांचे आभार मानतो आणि माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, माननीय जयंतराव पाटील साहेब आणि माननीय राजेश टोपे साहेब यांचे आभार मानतो. प्रेस, प्रशासकीय अधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कृपया जाऊ नका, राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. राष्ट्रगीतासाठी आपण कृपया उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.